घट द्रष्टा जो घट नहीं, प्रगट ही न्यारो देख। त्यो देह द्रष्टा तू आत्मा, न्यारो भिन्न भिन्न विशेष। पंचीकरणामध्ये 15 क्रमांकाची चौपाई चालू आहे। घट पाहणारा पुरुष घटरूप किंवा घटच नाही, तर घटापासून तो वेगळा आहे। घटाला जाणणारा, जसं खांबाला जाणणारा खांबरूप आहे का, खांब आहे का, तर तो खांबाहून वेगळा आहे। तसं त्याप्रमाणे तूही दृश्य जड व भौतिक सूक्ष्मदेह, त्या जाणणारा आत्मा त्या सूक्ष्मदेहाहून निसंशय विशेष करून निराळा आहे, म्हणजे वेगळा आहे। सूक्ष्मदेहाचे आपण 17 तत्व पाहिलेले आहेत। 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण, अंतक, मन, बुद्धी, हे 17 तत्व आहेत। आणि या 17 तत्वाला 17 तत्व कळत नाहीत आणि त्याच्यात परत स्वप्नावस्थेचे 8 तत्व मिळालेले आहेत, म्हणजे 33 तत्व झाले नाही। आता हे काल आपण पाहिलं की स्वप्न अवस्था कंठस्थान, कंठामध्ये हिता नावाची नाडी आहे आणि ते कंठ, त्या कंठाहून सुद्धा आपण वेगळे आहोत। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय आहे, मध्यमा वाचा प्रविविक्त भोग जाण। मध्यमा वाचा आहे, प्रविविक्त भोग म्हणजे वासनामय भोग आहे। जसं इथं आपण जागृतीमध्ये पाहतो की स्थूल भोगाचा आपल्याला अनुभव येतो आणि स्थूल भोग निवृत्त झाले की त्याचे फक्त संस्कार राहतात आणि ते संस्कारच स्वप्नामध्ये उद्भूत होतात। म्हणजे स्वप्नामध्ये क्रिया आहे का केवळ स्वप्नस्थ पदार्थाचं ज्ञान होतं? ज्ञान होतं, म्हणजे तिथं स्वप्नस्थ पदार्थाचं ज्ञान ही ज्ञानशक्ती आहे। तिथं सत्वगुण आहे, क्रिया नाही आहे तिथं। जसं आपण काल उदाहरण घेतलं की इथं जागृतीमध्ये जर तो व्यक्ती जेवला म्हणजे त्याचं पोट भरलं, म्हणजे ही क्रिया झाली। आणि स्वप्नामध्ये जर तो जेवला तर त्याचं पोट भरलं का, ती क्रिया झाली का? नाही। म्हणजे ती घटना कशी आहे, ती कल्पित घटना आहे, पण तिथं फक्त ज्ञान होतं, तसं क्रिया घडत नाही, म्हणून ज्ञानशक्ती आहे। ज्ञानशक्ती सत्वगुणमान, सत्वगुण आहे तिथं। आणि आकार मात्रा तेजस अभिमान, ओंकाराचा उकार मात्रा आहे त्यालाच, आणि त्या तिथं जो अभिमानी आहे त्याला तेजस नाव दिलेलं आहे। म्हणून ह्या 8 तत्वांनी युक्त स्वप्न आणि 25 तत्वांनी युक्त स्थूल देह, मग स्थूल देहाचीच एक अवस्था स्वप्न अवस्था आहे। आणि त्या अवस्थेला, ह्या 33 तत्वाला जाणून आपण त्या 33 तत्वाहून वेगळे आहोत। हे दृश्य आहेत आणि आपण द्रष्टा आहोत। हे जड आहे, आपण चैतन्य आहोत। हे संगवान आहेत, एकत्र आहेत, आपण असंग निर्विकार आहोत। हे सगळे विकारी आहेत आणि हे अनात्मा आहेत आणि आपण आत्मा आहोत। ह्या सगळ्या तत्वाला जाणणारे आपण या तत्वाहून आत्ता इथं कसे आहोत, वेगळे आहोत। आणि हे तत्व आपल्याला उघड आहेत। आता इथं सांगतात की या रीतीने स्थूल व सूक्ष्म देह, दोन्ही देह आत्माहून भिन्न आहे, याचा शिष्यास स्पष्टपणे अनुभव आलेला आहे। म्हणजे आपल्याला याचा स्पष्ट अनुभव आलेला आहे की स्थूल देह हा मांसमय आहे, सूक्ष्म देह हा वासनामय आहे। आता ह्या दोन्हीचं जे कारण आहे तर ते अज्ञान, म्हणजे तो तिसरा देह कारण देह आहे। आता याला कारण देह का म्हटलेलं आहे, तर ह्या चौपाईमध्ये सांगतात, त्रिजो कारण देह अज्ञान, तिसरा जो देह आहे तो कारण देह आहे आणि ते अज्ञान आहे। तेनो तू द्रष्टा पोते स्वरूप ज्ञान, आणि या कारण देहाला जाणणारा तू ज्ञान स्वरूप आहेस, त्याचा द्रष्टा आहेस। तेथी विलक्षण तू आत्मा जाण, ह्या अज्ञानाहून विलक्षण आहोत,
जसं सूर्य आणि अंधार एकदम विलक्षण आहे, लक्षण बसत नाहीत एकमेकाची एकमेकामध्ये. ते तू नाही अनुभव प्रमाण, हे अनुभवानं सिद्ध झालेले आहे की अज्ञान हे तुझं स्वरूप नाही. अज्ञान शब्दाचा अर्थ काय आहे? न कळणं. म्हणजे आपण म्हणतो की मला कळत नाही. आता मला कळत नाही असं ज्या अर्थी आपण म्हणायला लागलो तर ते मला कळत नाही हे कळूनच म्हणायलो ना. म्हणजे अज्ञानाला जाणून आपण म्हणायलोत ना. म्हणजे अज्ञान, निश्चितच अज्ञान हे आपलं स्वरूप नाही आहे. तो म्हणतो की मला काही कळत नाही. आता तुला काही कळत नाही हे तरी तुला कळतं ना, म्हणजे अज्ञानाचंही ज्ञान आपल्याला आहे ना. म्हणून अज्ञान हे आपलं स्वरूप नाही, कारण अज्ञानापासूनच हे स्थूल आणि सूक्ष्म देह हे त्याचे कार्य आहे. म्हणून इथं सांगतात की अज्ञानाचं नाव कारणदेह का पडलेलं आहे? कारण स्थूल आणि सूक्ष्म देह हे जे आहेत ना, हे अज्ञानाचेच कार्य आहे, म्हणून त्याला कारण म्हटलेलं आहे, कारण देह. म्हणून हा तिसरा देह आहे. पहिला सूक्ष्म देह, स्थूल देह, तो मांसमय आहे. दुसरा सूक्ष्म देह, तो वासनामय आहे. आणि ह्या दोन्हीचं कारण अज्ञान, न कळणं, स्वस्वरूपाचं विस्मरण होणं, न कळणं, हेच काय आहे? अज्ञान आहे. आणि यालाच कारण देह म्हटलेला आहे. हा तिसरा देह आहे. तर हे दोन देह आणि या स्थूल आणि सूक्ष्म या दोनही देहाचा तू द्रष्टा आहेस. कारण देहाचाही तू द्रष्टा आहेस. तू स्वतः ज्ञानरूप आहेस. आपण कसे आहोत? ज्ञानरूप आहोत. कारण आपल्याला कळतं ना. ज्याला कळतं तो त्याला ज्ञान म्हणावं. आणि ज्याला पोळतं, जे पोळत असतं त्याला अग्नी म्हणायचं. आणि ज्याला कळत असतं त्याला ज्ञान म्हणायचं. मग तुम्हाला कळतं, हा तुमचा अनुभव आहे, म्हणजे तुम्ही अनुभवानं ज्ञान स्वरूप आहात. कुठं? इथं. कवा? आता. कोण कोण? सगळेच. कोण, केव्हा, कुठे, कधी ज्ञानाला सोडून आहेत? कोणीही, कधीही, कुठंही, केव्हाही ज्ञानाला सोडून नाही. म्हणजे सगळे ज्ञान स्वरूप आहेत. म्हणून ज्ञान हे आपलं स्वभाव आहे, स्वरूप आहे. मग जो ज्याचा स्वभाव असतो ते त्याला सोडून नसतं. गुळाला सोडून गोडी नाही, गोडीला सोडून गुळ नाही. म्हणजे गोडी हे गुळाचं स्वरूप आहे. तसं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. मांसाला सोडून शरीर नाही, शरीराला सोडून मांस नाही. मनाला सोडून वासना नाही, वासनेला सोडून मन नाही. म्हणजे मन वासनामय आहे, शरीर मांसमय आहे आणि आपण ज्ञानमय आहोत. हे तिन्ही तीन आहेत. आत्ता इथं आपल्याला प्रत्यक्ष आहेत. म्हणून प्रत्येकाचं स्वरूप आपण लक्षात घेतलेलं आहे इथं. तर आता काय आहे गंमत, की स्थूल देहाचे तत्व आपल्याला स्पष्ट दिसतात. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा हे मला कळतात, ह्यांना कळत नाही, याच्याहून मी वेगळा आहे. आणि सूक्ष्म देहाचे तत्व अनुमानानं का होईना पण ते सुद्धा कळतात. त्यांचे व्यवहार आपल्याला कळतात. मग हे सूक्ष्म देह अनुमानानं कळतो, स्थूल देह स्पष्ट इंद्रियाद्वारे कळतो, पण कारण देह अनुमानानं कळत नाही, प्रत्यक्षही कळत नाही. मग ते आहे कशावरून, अशी शंका घेतलेली आहे. तर सद्गुरू सांगतात की तिसरा कारण देह रूप अज्ञानाचा 3 प्रकारे तू द्रष्टा आहेस. कसा? तर अज्ञान, आपण म्हणतो की स्थूल व सूक्ष्म देह मी जाणतो, पण मी स्वतःलाच ओळखत नाही. म्हणजे मी स्वतः कोण आहे हे मलाच कळत नाही. माझं मलाच कळत नाही की मी कोण आहे. म्हणजे इथं अज्ञान आलेलं आहे. मग त्या अज्ञानाला सुद्धा आपण जाणतो. अज्ञानाला अज्ञान कळालं का अज्ञान आपल्याला कळालं? अज्ञान आपल्याला कळायला लागलं. म्हणून मी स्वतःला ओळखत नाही असे जे तुझे म्हणणे आहे ते ज्ञाना वाचून संभवणारच नाही. कारण ह्याचं सुद्धा आपल्याला ज्ञान आहे की मला कळत नाही, हे तर कळायला लागलं ना. म्हणजे अज्ञान, मला कळत नाही म्हणजे न कळणं म्हणजेच अज्ञान आहे.
आणि ते अज्ञान दिसत नाही. हे कसं आहे, कारणावरून कार्यावरून कारण लक्षात घ्यावं लागतं, कल्पना करावं लागते. ज्या अर्थी आपण या देह नसताना देहाला मी समजायला लागलो, मरणारे नसताना मरणारे समजायला लागलो, त्या अर्थी आपल्याला आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे असं मानावं लागायला लागलं. आपण मरणारे नसताना स्वतःला मी मरणारा आहे असं म्हणायला लागलो ना, तर म्हणून तिसऱ्या व्यक्तीला म्हणावं लागायला लागलं, संतांना म्हणावं लागायला लागलं की तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं अज्ञान आहे. आता काल दिवसभर बाजार होता आणि बाजारामध्ये बरीच आरडाओरड झाली आणि सगळे माणसं इथं मंदिरात झोपले. तर एक म्हणायला लागले की कांदे 30 आलू 20, कांदे 30 आलू 20, इथं बाजार नाही काहीच नाही. मग ह्याच्या बरळण्यावरून लक्षात घ्यावं लागायलं की हे झोपलेला आहे माणूस आणि हे स्वप्नामध्ये बरळायला लागलेला आहे. म्हणून त्याच्या बोलण्यावरून समजलं का? कसं बोलण्यावरून, म्हणजे तो बरळायला लागला म्हणून लक्षात घेतलं की हा झोपी गेला. तसं आपण बरळायला लागलो. जसा तो जातिवंत ब्राह्मण पण कांजी प्याला आणि मी महार आहे शूद्र आहे असा बरळू लागला, मग त्याचा हितचिंतक जातिवंत मित्र त्याला भेटला. त्यानं त्याला तूप पाजलं, दही पाजलं आणि त्याची नशा उतरवली. आता नशा उतरल्यानंतर तो स्वतः जे काही म्हणू लागला तर त्याच्याच बोलण्याची त्याला लाज वाटू लागली. आता तो शब्दही काढणं तोंडातून. मग तसं आपण सुद्धा बरळायला लागलो की मी दिसणारा आहे, मी 3.5 हाताचा आहे, भौतिक आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी येणारा आहे, मी जाणारा आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे. भगवान शंकराचार्य सांगतात, अहमेव सकलो विकलो व्यक्ती बाह्य धर्मानी आत्मानी आध्यस्यंती. हे शरीराचे बाह्य धर्मच आत्म्यावर आरोपित करायला लागलेत. काय कमाल आहे. म्हणजे आपण याचे साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, यांना जाणणारे आहोत आणि यांनाच आपण आपलं स्वरूपच समजून बसलो. मग आपण अंधाराला सूर्य समजत नाही, सूर्याला अंधार समजत नाही. मग अंधार सूर्याचा आहे का सूर्य अंधाराचा आहे? सूर्य अंधारासारखा आहे का? सूर्याचा अंधार आहे का? त्याच्यामध्ये मावस भाऊ आहे का सक्का भाऊ आहे का चुलत भाऊ आहे? त्याच्यात नातच नाही. सूर्यासमोर अंधार टिकतच नाही. तसं अज्ञानासमोर ज्ञान टिकतच नाही, राहतच नाही ते. म्हणून अज्ञान म्हणजे न कळणं, आणि जिथं कळणं आहे तिथं न कळणं राहत नसतं. हे विलक्षण आहे, यदद विलक्षण, एकमेकाचे विलक्षण स्वभाव आहे. अज्ञान काय करतं? आपल्या स्वरूपाला झाकून टाकतं आणि ज्ञान आपल्या स्वरूपाला उघड करतं. म्हणून ज्ञान, आणि ते ज्ञान आपलं स्वरूप आहे, पण आपण आपल्या स्वरूपाला विसरलो आणि विसरल्यामुळं आपण या 3.5 हाताच्या देहाला मी समजायला लागलो. ती भ्रांती आहे. मग जिथं जे नाही तिथं ते मानणं, यालाच काय म्हणायचं? भ्रांती. म्हणून भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. म्हणून भ्रांती निघून जाते आणि वाट आपल्याला स्पष्ट दिसत असते. दोराची या उर्गा डांगा मिळविती पैगा, तो शीनची वावगा होय जे यापरी. आता दोरीवर सर्पाचा भास झाला आणि तो सर्प निवृत्त करण्यासाठी काय करावं लागेल? फक्त एक दिवा आणला की दोरी रूपानं आपल्याला स्पष्ट कळणार आहे. दोरीचं दोरी रूपानं आपल्याला ज्ञान होणार आहे. तसं आपण विवेक जर वापरला आपला, तर स्पष्ट रूपानं आपण स्थूल देहाहून वेगळे आहोत, सूक्ष्म देहाहून वेगळे आहोत. आणि हे दोन्ही देह ज्याचे कार्य आहेत ते अज्ञान याचं काय आहे? कारण आहे. म्हणून हा तिसरा देह कारण देह आहे. आणि या कारण देहाला आपण जाणणारे याच्याहून कसे आहोत? वेगळे आहोत. म्हणून मी अज्ञानी आहे असे जे तू म्हणतोस, तर हे तुझे म्हणणे संभवत नाही. कारण आपण अज्ञानाला सुद्धा जाणणारे आहोत.
तर ह्या अज्ञानाच्या दोन शक्त्या आहेत, असत्वापादक आवरण आणि आभानापादक आवरण. की आपण म्हणतो देवच नाही. आता देवच नाही म्हटल्यानंतर देव असला असता तर दिसला नसता का, असं जे अंतःकरणामध्ये भूमिका आहे त्याला काय म्हणायचं, असत्वापादक आवरण. आणि आभानापादक आवरण म्हणजे देव आहे पण कुठं आहे, कोण आहे याचं काय नाही, भान नाही, म्हणजे ज्ञान नाही. म्हणजे याला काय म्हणायचं, आभानापादक आवरण. जसं आपण उदाहरण घेतलं होतं की 10 जण यात्रेला निघाले, मधामधी नदी होती आणि पलीकडे यात्रा होती. ते म्हणले की 10 जण आता हात धरून चला बरं का. मग ते हात धरून नदीच्या पलीकडे गेले. यात्रेमध्ये काय त्यांनी मजा करायची केली आणि मग परत वापस आले. आता वापस आल्यानंतर ते म्हणले की थांबा, मोजून घ्या आपण सगळे आलो का 10 जण. तर ते स्वतःला सोडून द्यायला लागले तर बाकीच्या याला मोजायला लागले तर 9 जणच भरायला लागलेत. तर आता तिथं एक बाबा आले, यांनी रडायला सुरुवात केली ना, दशम नास्ती. ते म्हणे 10वा नाही, 10वा हरवला तरी म्हणाले का ते 10वा नाही. मग ते म्हणले रडायला लागलेत ना आता 10वा नाही म्हणून. ते बाबा ते म्हणले काय झालं, तुम्ही का रडायलेत पोरं. ते म्हणे आम्ही 10 जण निघालो होतो पण आता 9 जण भरायला लागलोत. आता त्यानं दृष्टी फिरून पाहिलं की हे 10 जण आहेत आणि हे स्वतःला सोडूनच मोजायला लागले. ते म्हणले दशम आस्ती म्हणलं की ते सगळ्यांचं रडणं थांबलं. आणि दशम आस्ती ते म्हणे कुठे आहे 10वा. ते म्हणे कनेरीची फोक आणा म्हणे. कनेरीची फोक आणली. त्याने एकेकाच्या डोंगणावर एक सोटा मारला. ते म्हणले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि जे 10वा आहे ना ते दशम तू असती म्हणून ठोका दिला आहे. मग ते आभानापादकावर निघून गेलं की 10वा नाही म्हणले होते ना, ते 10वा तू आहे. तसं आपण म्हणायला लागलो की देवच नाही. असं आहे का, देव नाही. आणि सद्गुरू सांगतात की तो देव तू आहे. जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. हे पुढच्या चौपाईत येणार आहेत पहा. कारण आता इथं मनाला कोण जाणतं, तुमच्या मनाला तुम्ही जाणता. को देवा हा यो मनस्साक्षी. जो मनाला जाणतो तो देव आहे. को देवा हा यो मनस्साक्षी हे शास्त्र प्रमाण आहे. जो मनाला जाणतो तो देव आहे ही युक्ती आहे. आणि तुम्ही तुमच्या मनाला जाणता हा तुमचा अनुभव आहे. म्हणजे युक्ती प्रमाण आणि अनुभवानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहेत. मग आता अजून कोणतं प्रमाण पाहिजे की तुम्ही देव आहेत हे सिद्ध करायला. आता कवा समजायचं कवा समजायचं. आता कवा समजायचं तर समजा आयुष्याची जर तुम्हाला गॅरंटी असेल तर. कारण मृत्यूच्या दारात उभं टाकलेल्या व्यक्तीनं काय करावं असा प्रश्न परीक्षिती राजाच्या डोळ्यासमोर उभा टाकला. 7 दिवसाची गॅरंटी होती फक्त. 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प दंश होऊन ते शरीर सुटणार होते. म्हणून परीक्षिती राजानं गोदा नदीच्या काठी 88,000 ऋषीमुनींचा समुदाय बोलावला. ब्रह्मचर्चा सुरू करायला सुरुवात केली की मृत्यूच्या दारात उभं टाकलेल्या व्यक्तीनं त्या दुःखातून पार पडण्यासाठी काय उपाय करावा. सगळे चर्चा करायला लागले. अकस्मात तिकडून शुकाचार्यांचं आगमन झालं. आणि परीक्षिती राजाला माहीत होतं की दुधाची धार बकिटात पडेल इतक्या वेळपर्यंत शुकाचार्य थांबतात. म्हणून परीक्षिती राजानं त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसन दिलं बसायला आणि प्रश्नावर प्रश्न टाकायला सुरुवात केली. शुकाचार्यांनी सांगितलं, परीक्षिती जरा दम घे. मी तुझे सगळे प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय इथून उठणार नाही. आणि तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याचं समाधान झालं, तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. म्हणजे तू निशंक झाल्याशिवाय तुला उठू देणार नाही. म्हणजे 7 दिवस अन्न पाण्या वाचून शुकाचार्यांनी सांगितलं आणि परीक्षिती राजानं ऐकलं. आणि 7 दिवसानंतर शुकाचार्यांनी विचारलं की परीक्षित
तुमच्या मनात काय आहे, आता तुमचं मनोगत सांगा. तर त्यावेळेस परीक्षिती राजानं जे उत्तर दिलं ते फार समर्पक उत्तर आहे. गुरुदेव, ज्या शरीरामुळं माझ्या अंतकरणामध्ये मृत्यूची भीती होती तो देहच मी नाही, माझा नाही आणि खरा नाही. हे फार समर्पक उत्तर परीक्षिती राजांनी दिलं आणि शुकाचार्यांना त्याचा आनंद झाला की जे 7 दिवस आपण ऐकवलं त्या ऐकल्याचं फलिद्रूप झालं की याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्याला याच मरणाऱ्या देहात याच विवेकाच्या डोळ्यानं मी न मरणारा परमात्मा आहे असं आनंदानं जीवन जगण्याची कला आपल्याला संत लक्षात आणून देतात. योगिया साधली जीवन कला, आर्ट ऑफ लिव्हिंग याला म्हणतात. आर्ट ऑफ लिव्हिंग. कसं जीवन जगावं, जीवन कळावं तर जीवन जगावं. आणि जीवनच जर कळालं नाही तर त्या जगण्यात काय अर्थ आहे. जीवन कळायला पाहिजे की जीवन काय आहे. जीवन हेच आहे की याचं लक्ष्य काय आहे हे लक्षात यायला पाहिजे. आणि जीवाचं लक्ष भौतिक वस्तूचा संग्रह करण्यात नाही, उपासना करून वैकुंठात जाण्यात नाही, पुण्य करून स्वर्गात जाण्यात नाही, पाप करून नरकात जाण्यात नाही, तर संतांच्या संगतीत राहून आत्मा अनात्मा विवेक जागृत करून आपण न मरणारे परमात्मा आहोत अशी स्वतःची ओळख करून घेण्यातच जीवाचं हित आहे. जीव न देखे मरण. जीव स्वतःचं मरण पाहत नाही, तो दुसऱ्याचं मरण पाहतो. आपण रात्रीला दिवसाचं मरण पाहतो, दिवसाला रात्रीचं मरण पाहतो. झोपेमध्ये आपण जागृती स्वप्नाचं मरण पाहतो आणि जागृतीमध्ये स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहतो. दुःखामध्ये सुखाचं मरण पाहतो, सुखामध्ये दुःखाचं मरण पाहतो. आणि आपण आपलं मरण कधी पाहतो. सगळ्याचं मरण पाहतो. सगळ्याला आपण खोटं ठरवतो. ते म्हणले आता सगळ्याला ज्यांनी खोटं ठरवलं ना त्याला बी खोटं ठरवा. ठरवा ना मग, म्हणा मग मी खोटा आहे, मी खोटा आहे, मी खोटा आहे. अरे मी खोटा आहे म्हणणारा खरा आहेच ना. मी खोटा आहे म्हणणारा खरा आहेच शिल्लक. मग सगळ्याला ज्यानं खोटं ठरवलं ना मग त्याला बी कसोटीला लावून पहा म्हणले. लावा ना मग कसोटीला. मग आपण कसोटीला उतरलेलं ब्रह्म आहे का असंच ब्रह्म आहे. कसोटीला उतरलेले ब्रह्म आहे. ब्रह्माच्या ठिकाणी तर संसाराचा अनुभवच नाही, पण आमच्या समोर संसाराचा अनुभव आहे आणि आम्ही तो विवेकानं खोटा ठरवलेला आहे. म्हणून हे ब्रह्म उठून दिसलेलं आहे, शोभून दिसलेलं आहे. हे ब्रह्म एका जनार्दने एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. हे जड रूपानं, जीव रूपानं, देव रूपानं, संत रूपानं एकच चैतन्य नटलेलं आहे. ही त्याचीच सगळी शोभा आहे. म्हणून जीवन ही शोभा आहे. जीवन जगत असताना आपल्याला आनंदानं जीवन जगलं पाहिजे. टेन्शन आलं नाही पाहिजे. कशाचं टेन्शन आहे आपल्याला. कशाचं टेन्शन आहे म्हणजे टेन्शन हे आपल्या मनासारखं होत नाही याचं टेन्शन आहे का जे व्हायला लागलं याचं टेन्शन आहे. मनासारखं होत नाही याचं टेन्शन आहे. आणि मनासारखं कोणाचं झालं, कधी झालं. मना न होता मनासारखे दुःख मोठे. मनासारखं कोणाचंच होत नाही. आता सावली मनासारखी होईल का. दुपारी लहान होते, संध्याकाळी लांब होते. मग ती सावलीच आहे ना. ती म्हणे काय करावं गडे, सावली माझ्या मागच यायला लागली. तू मेरे आगे मैं तेरे पीछे. येऊ दे ना पीछे किती बी, पण तू लक्षात घे ना किती खोटी आहे. मग सावली शरीराला कधी सोडून असते, कधीच नसते. आणि आपण तिला कधी खरं मानतो, कधीच नाही. मग जास्त जवळची कोण आहे, सावली. मग शरीरापेक्षा जास्त जवळची सावली आहे. आणि शरीराला सोडून बाकीचे सगळे नाते गोते राहतात. मग ते जवळचे का सावली जवळची. मग पत्नी जास्त जवळ राहते का सावली जास्त जवळ राहते. मग जास्त पतिव्रता कोण आहे, सावलीच आहे ना.
पण मानतो का आपण? आपण लक्षात घेतो की सावली खोटी आहे, ती प्रतिती मात्र आहे. हा खेळ सावल्यांचा, हा सगळा खेळ काय आहे? सावल्यांचा खेळ आहे. तसं आपल्याला ह्या सगळ्या सावल्या वाटतात का खऱ्याच वाटतात? ह्या खऱ्याच वाटतात आपल्याला, सावल्या वाटत नाही. आणि स्वप्नातल्या ज्या काही प्रतिमा आहेत त्या आपल्याला खऱ्या वाटतात का खोट्या वाटतात? तिथं खऱ्या वाटतात, पण जागृतीत आल्यावर खोट्याच वाटतात. ते काय म्हणतात माहिती का? जैसा स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नीचे साच अशीजे. म्हणजे स्वप्नामध्ये ते खरं वाटत असतं, आणि जे जागृती म्हणजे ज्यावेळेस जागृतीमध्ये चेव येतो आपल्याला, जे चिवूनी पाहिजे तो काहीच नाही. स्वप्नामध्ये आपण स्वप्नाला जर पाहिलं तर स्वप्न ज्यावेळेस पडत असतं त्यावेळेस आपल्याला त्या घटना खऱ्या वाटतात, मग त्यावेळेस आपण त्या खऱ्या मानतो. पण जाग झाल्यानंतर ते स्वप्न राहतं का त्याच्या आठवणी राहतात? आठवणी राहतात, स्वप्न राहत नाही. मग स्वप्न प्रतिती राहत नाही, फक्त त्याची आठवण राहते. ते स्वप्नही खोटं आहे आणि त्याची आठवण सुद्धा खोटी आहे. आणि खोटी आठवण आहे म्हणून ती आपण रेकॉर्डमध्ये ठेवत नाही, बरोबर आहे? मग तसं आपण काही काही आठवणी ध्यानात ठेवलेल्या आहेत. जसा बड्डे आता साजरा केला ना, आता बड्डे म्हणजे वाढदिवस. आता कोणाचा वाढदिवस? आपण साजरा केला हे खरं आहे त्यांनी, पण वाढ कोणाची झाली? शरीराची वाढ झाली का आत्म्याची वाढ झाली? शरीराची वाढ झाली तर शरीराला कळतं का? आणि आत्मा वाढला का घटला? आपण वाढलो नाही घटलो नाही, पण वाढणाऱ्या शरीराला मी समजल्यामुळं त्याची वाढ आपल्याला आपली वाटायली. बरं, गंमत अशी आहे की 100 शत गणिले ते अर्धरात्र खाय, बरोबर आहे? 100 गृहीत धरलं ना आयुष्य मानव देह. हां, आता 100तले आज आता त्या माणसाचं वय 36 आहे, तर 100तून 36 गेले, किती उरले सर? 100तून 36 गेले, 100तून 36 गेले, 64 उरले. आता 64 उरले म्हणजे घटले का वाढले? मग घट दिवस म्हणून साजरा करावा का वाढदिवस म्हणून साजरा करावा? हे पाहिली का आपली उलटी खोपडी? नाही नाही, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. हे म्हणजे हे घट दिवस आहे, पण आपण समजतो की वाढलो. आता वाढ झाली म्हणजे मग बुद्धी वाढायला पाहिजे. आणि बुद्धी कशावरून वाढायला पाहिजे? फल बोलण्याप्रमाणे जो जास्त सुखी, जो मोठा आहे ना तो जास्त सुखी म्हणायला पाहिजे. कारण लहान लेकरं कसे असतात, त्याच्या अंतःकरणामध्ये काहीच नसतं, ते ज्योत पाहिली की त्याला आनंद होतो. आणि हे जसं मोठं होतं ना ते लेकरू, तसं त्याला नाही का दुःख होत असतं. म्हणजे मोठं व्हायला लागलं तर दुःख सुद्धा वाढायला लागलं. मग त्या मोठं होण्याचा ह्याचा रेशो काढा ना तुम्ही, की इन्क्रीज व्हायला लागली त्याचं वय वाढायला लागलं तर आनंद सुद्धा वाढायला पाहिजे. पण आनंद घटायला आणि वय वाढत चाललं, म्हणजे जसं ते वय वाढत चाललं तसं त्याचा आनंद घटायला लागला. आणि आपण म्हणतो की त्या लहान लेकराला काय कळतं? म्हणजे त्याला काहीच कळत नाही का? बरं, आणि तुम्हाला लई कळतं का? कारण तुम्ही मोठे मोठे माणसं येतं, आणि मोठे मोठे माणसं येतं म्हणाल्यावर तुम्हाला दुःख तर जास्त व्हायला लागलं. मग वाढलं म्हणजे आनंद वाढायला पाहिजे. मग फल बल न्यायाप्रमाणे जो जास्त मोठा, जास्त शहाणा, तो त्या जास्त सुखी व्हायला पाहिजे. मग जास्त सुखी झाले का जास्त दुखी झाले? मग जास्त दुखी झाले याचा अर्थ आपण शहाणे नाहीत. मग कबूल करायला पाहिजे की ज्यानं फल बल न्यायाप्रमाणे, हो ना, तुम्हाला अनुभव आहे ना याचा, की जास्त म्हणजे वाढ झाली तर मग दुःखात वाढ व्हायला पाहिजे का सुखात? सुखात व्हायला पाहिजे. पण झाली का? उलट दुःखात वाढ झाली म्हणजे आपण आपल्याला मोठे समजायला लागलो. हे फार मोठे आहेत म्हणे, फार मोठे. अरे बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया न मिले, फल लागे अति दूर. हे फार मोठे माणसं आहेत. काय करायचं तुमच्या मोठेपणा का जाळायचा का? कारण फल लागे अति दूर, ते फळं काढता येईन. बरं, ते रस्त्यानं येणारे जाणारे त्याला सावली लागन,
म्हणून येत थोरपण परा सांडिजे, जय जगा धाकुटे होईजे तैची जवळीक माझी. म्हणून मोठेपणा बाजूला ठेवावा लागतो आणि लहानपण देगा देवा. लहानपण, लीनता, नम्रता, नम्रतेनं आपण लक्षात घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी, की वय वाढणं म्हणजे ही आपली वाढ नाही. आपण त्या देहाच्या धर्माशी एकरूप झालो म्हणून म्हणायला लागलो की मी वाढलो. हे विकार, 6 विकार जे आहेत ना, हे देहाला आहेत, स्थूल देहाला. जायते, आस्ती, वर्धते, विपरिणमते आणि विनश्यती. हे जन्मतं, वाढतं, काही दिवस राहतं, मग त्याचं ते घसरणं चालू. म्हणजे रचते, खचते, संचिते, फलकटरिते आसार. म्हणजे हे जन्मतं, वाढतं, राहतं, घसरतं आणि मग नष्ट होतं. मग आपण, आपला जन्मच नाही तर वाढ सुद्धा नाही. म्हणून भगवद्गीता सांगते की न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो. अज म्हणजे न जन्मलेला. आत्ता इथं जो कानाद्वारे शब्दाला जाणणारा आहे तो न जन्मलेला आहे. आता ज्याचा जन्मच झाला नाही त्याचा मृत्यू कसा? जे जन्मलेची नाही त्याची वाढता पुशीजे काही? ज्याचा जन्मच झाला नाही त्याला मृत्यू कसं ठरवता येईल? म्हणून जातस्य ही ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला ते परत जन्मणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आपला जन्मच झाला नाही तर आपण, आपला मृत्यू कस काय होऊ शकत नाही असं. कारण हे सूत्र आहे की जे जन्मले ते मरणार आहे. आता आपण जन्मलोच नाही तर मरणार कसं काय? मग वाढ आपली आहे का? मग वाढदिवस साजरा करणं शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? तुम्ही तुमच्या बुद्धीनं, सत्सद विवेक बुद्धीनं कबूल करा. मूर्खपणा आहे. ही आपली हिंदू संस्कृती आहे का पाश्चात्य संस्कृतीचा स्वीकार केलेला आहे आपण, आणि त्यालाच आपण आपली संस्कृती मानायला लागलो. म्हणजे आपली जी संस्कृती आहे तर ही संस्कृती सांगते की तू जन्मलाच नाहीस. जन्म नाही म्हणून वाढ नाही, म्हणून मृत्यू नाही, अशी दिव्य परमात्मा आपण आहोत. आणि हे प्रत्येक मानव देहात आलेल्या जीवाचं वास्तविक स्वरूप आहे. मी तो वासुदेव तत्वतः कळो येईल विचारिता. हे विचारल्यावर लक्षात येईल, पण कोणत्या? आहे ठाऊक सभागिया संता आणिक दुजा नाही मागुतागा. हे सभाग्य जे संत आहेत त्यांनाच माहीत आहे. आणि त्यांच्याजवळ गेलो आपण आणि त्यांना विचारलं तर ते आपल्याला सांगतात की हा दिसणारा देह तू नाहीस, हा स्थूल देह तू नाही, हा सूक्ष्म देह तू नाही, आणि ह्या दोन्हीचं जे कारण ते अज्ञान सुद्धा तू नाही. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, मग ज्ञान ते स्वरूपे होऊन ठाके. हे विषय ज्ञान सुद्धा काय होत असतं? नष्ट होतं, म्हणजे बाधित ठरतं. मग ज्ञान झालं म्हणजे काय झालं? ज्ञान झालं म्हणजे ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली. जसं सूर्यप्रकाशानं अंधाराची निवृत्ती झाली तसं ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती झाली. आणि अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळं काय झालं की स्थूल आणि सूक्ष्म देहाचा जो अभिमान होता अंतःकरणामध्ये तो बाधित झाला. आणि अहंकार बाधित झाल्यामुळं अनर्थ टळला. कोणता अनर्थ? 184 योनीमध्ये जन्म मृत्यूचा जो फेरा होता तो अनर्थ टळला. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जन्म मरणाचा फेरा चुकविला, म्हणजे फेरा चुकवला म्हणजे ते नाही ठरला. मग एक वकील गुन्हा सिद्ध होऊ देत नाही.
आणि दुसरा वकील शिक्षा होऊ देतो पण शिक्षा कमी करतो, आणि एक वकील निस्ती जमानत करतो. कोणता चांगला आहे? जमानतीवर सुटणं चांगलं का शिक्षा कमी करणं चांगलं का तुमच्यावर गुन्हा सिद्ध होऊ देत नाही तो वकील चांगला आहे? गुन्हा सिद्ध होतो नाही सर. गुन्हाच सिद्ध होऊ देत नाही. तसं आपल्याला जमानतीवर सोडायचं का? आपल्याला 184 जी ही शिक्षा आहे ती कमी करायची का? का आपल्याला जन्म मृत्यूचा गुन्हा सिद्ध होऊ द्यायचा नाही? गुन्हा सिद्ध. म्हणून जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक. तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागलेत की तुम्हाला जन्म नाही, आणि तुकोबराय खरं बोलतेत याची आपण गॅरंटी देतो, आणि आपण कधी खरं बोलत नाही याची बी आपण गॅरंटी देतो. ते उधारी मागणारे आलं ना तर ते घरात जाते घरमालक, आणि ते लहान लेकरू असतं त्याला म्हणतं की त्याला म्हणा बाबा घरी नाही, आणि ते लेकरू प्रामाणिक असतं, ते म्हणतं बाबा म्हणले की बाबा घरी नाही म्हणून सांगा. ते काय म्हणते? बाबा म्हणले, म्हणजे याचा अर्थच असा आहे, त्याच्या बोलण्यातून सिद्ध झालं की बाबा घरीच आहेत. इतकं खरं बोलतं ते, इतकं त्याचं मन सरळ असतं. म्हणून हिंदी विचारसागरामध्ये असा विषय आला, सरल अंतकरण वृत्ती मेही बोध होवे है. ज्याचं मन सरळ आहे ना त्याला लवकर कळत असतं. म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन. ह्या दोन्हीला निमित्त कोण आहे? मन आहे. म्हणून मन तोरा मन दर्पण कहलाए. सुख की कलिया दुख के काटे मन सब का आधार. मन से कोई बात छुपे ना मन के नयन हजार. या मनाचे हजार डोळे आहेत, अनेक वृत्ती आहेत. मग आपण एखादी चूक केली आणि घरच्यांना जर नाही सांगितली तर ते बऱ्याच दिवस आपल्या मनात राहते. आपलं मन ग्वाही देतं की आपण अशी अशी चूक केली. दशरथ राजानं श्रावण बाळाला चुकीनं शब्दभेदी बाण मारला, आणि याची आठवण कधी झाली? ज्यावेळेस कैकेयी मातेनं 3 वर मागितले. बरोबर आहे की भरताला राजगादी आणि प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. हे 2च वर मागितले आता, आहे की नाही? म्हणजे त्यावेळेस त्यांना लक्षात आलं तो श्राप की तुम्ही सुद्धा पुत्रवियोगामध्ये तुमचा देह सुटल. मग हे झालं नव्हतं का मनात आठवण नव्हती? आठवण नव्हती. झाली होती ती घटना, झाली होती काय? पण त्याचं परत स्मरण झालं. म्हणजे मनामध्ये असं वाटत होतं की ह्या चुकीमुळं हे झालं. मग तसं आपलं मन ग्वाही देत असतं की आपण कुठं काय केलं. पण आपण काय करतो ते म्हणतात ना की मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात. म्हणून आपण केलेल्या चुका मनात तशाच ठेवतो, आणि थोडं काही चांगलं केलं की आपण लोकात पटकन सांगतो मी असं केलं, मी पंगत घेतली, मी 4 लोक जेव घातले, चांगलं झालं. पण जे वाईट केलं त्याची आपण उक्ती करतो का? नाही, ते आपण बोलत सुद्धा नाही. पण ते मन कुठंतरी हलकं झालं पाहिजे. ह्या मनातले संशय दूर व्हायला पाहिजे. कारण संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर. विनाशाची वाघूर प्राणियास. म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयेसी होय हरिरूप. म्हणून निश्चय करा की आपण या शरीराहून वेगळे आहोत. आपण शरीराला मी समजून सुद्धा आपण कधी आकार झालो बरं? कधीच आकार नाही झाला. तो ज्यावेळेस मी मेंढा आहे असं समजत होता त्यावेळेस सुद्धा तो सिंहच होता. तो काही सिंह झाला नाही. त्याला काही तो मेंढा झाला नाही. तो त्याला काही शिंग फुटले नाही, त्याला काही गळस्तन आले नाही. त्याच्या स्वरूपात काय बदल झाला? काहीच नाही. तो विनाकारण स्वतःला मेंढा समजत होता. सिंह असून सिंह कधीच समजला नाही, आणि मेंढा नसून नेहमीच मेंढा मानत आला. तसं आपण आकारवान नसून नेहमीच आकारवान आहोत असं मानत आलो, आणि निराकार असताना सुद्धा कधीच निराकार आहोत असं मान्य केलं.
नाही. म्हणून आपण निराकार आहोत असं कबूल करा. कारण आकाराला आकार कळत नाही आणि आपल्याला आकार कळतो, म्हणजे आपण आकाराहून वेगळे आहोत. आत्ता इथं अव्यक्त निराकार नाही जया आकार, जेथोनी चराचर हरीसी भजे. म्हणून आपण निराकार आहोत. मग आपल्याला वय आहे का? वयच नाही आपल्याला. वय नाही म्हणून देश मर्यादा नाही, आणि देश मर्यादा नाही म्हणून काल मर्यादा नाही, आणि काल मर्यादा नाही म्हणून वस्तू मर्यादा सुद्धा नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला स्फटिक जैसा. देश वेश नव्हे माझा सहज सहज फिरत आलो. आपला देश कोणता आहे आणि आपला वेश कोणता आहे? आज हा वेश आहे आणि उद्या उद्या चार पायाचा आकार आला तर कोणता देश आणि कोणता वेश? म्हणून हे काहीच खरं नाही. मागच्या शरीरामध्ये कोणता वेश होता आणि कोणता देश होता ते सगळ्याला, घरच्या प्रमुखाला वाटतं की घरातले सगळे मेंबर एकत्र राहावे, एकत्र